पीके की बात पीके के साथ। आज गुजरात के सोमनाथ मंदिर से लेकर पूर्व में बिहार के गया तक, तमिलनाडु में रामेश्वरम से लेकर उत्तर में उत्तर काशी तक और यहाँ तक कि उत्तर प्रदेश में बनारस के पवित्र घाटों पर अहिल्याबाई की निशानी देखी जा सकती है। अहिल्याबाई एक दूरदर्शी रानी थी जो 18वीं शताब्दी में आस्था और लोगों की सबसे बड़ी संरक्षक की तरह उभर कर सामने आई। अहिल्याबाई ने कई मंदिर, तीर्थ मारेंगे। अपनी टी शर्ट पर संदीप देशपांडे ने आखिर ये क्यों लिखा और इसके क्या मायने हैं वो हम आपको बताएंगे, लेकिन उसके पहले आपको ये बता देते हैं कि भाषा को लेकर जारी इस तमाशे का सामाजिक ताने बाने पर कितना बुरा असर पड़ रहा है। कैसे एक भाषा जो लोगों के बीच संवाद का जरिया होती है वो कैसे लोगों के बीच संघर्ष की वजह बनती जा रही है। संदीप देशपांडे ने ये एक टी शर्ट पहनी जिसमें लिखा हुआ है दुबे दुबे कर मारेंगे। आपको बता दें इस प्रकार का बयान राज ठाकरे ने अपनी एक सभा के दौरान दिया था और उसके बाद से काफ़ी सियासत गरमाई थी। हालांकि कुछ दिन स्थितियां शांत रहती हैं, लेकिन एक बार फिर से ये पोस्ट जब सामने आया तो इस पर स्वाभाविक है कि एक बार फिर से राजनीति गर्म होगी। क्या कुछ भाषेचा वाद, मैया पुतण्याकडून त्याच्या प्रिय मराठी काकांना लिहिलेले पत्र। भाषेच्या वादावरील माझा व्हिडिओ कोणत्याही वादाला तोडून देण्यासाठी नाही, तर माझ्या देशाला मुक्त करण्यासाठी आणि तो मुक्त ठेवण्यासाठी आहे। लाखो लोकांच्या कठोर परिश्रमामुळेच आज आपण हिंदी आणि मराठी इतक्या मुक्तपणे बोलू, समजू आणि लिहू शकतो। मैया राज्यात जन्मलेले आदरणीय लता मंगेशकर आणि किशोर कुमार आणि आदरणीय बाबासाहेब भीमराव आंबेडकर हे महाराष्ट्र गौरव बनले। मग मराठी लोक त्या राजाला त्याचे वैभव देण्यास तयार आहेत का? माझ्या राजेत होळकर, सिंधिया, पवार असे मराठा राजा झाले आहेत, त्यांचा आपल्याला अभिमान आहे। महाराष्ट्रात कोणते हिंदी राजे राहिले आहेत इतिहास पाहिला तर तुम्हाला सर्व काही समजेल। प्रिय काका नमस्कार। भारताचा धर्म सनातन धर्म आहे आणि भाषा ही देवभाषा संस्कृत आहे, हे कोणीही नकारू शकत नाही। संस्कृतमधून उदयास आलेल्या विविध प्रवाहामध्ये हिंदुस्तानची हिंदी ही पहिली आहे। ही सर्वात लोकप्रिय भाषा आहे जी देशात आणि परदेशात बोलली जाते, ऐकली जाते आणि समजली जाते। उर्वरित भाषा फक्त एक किंवा दोन राज्यापुरत्या मर्यादित आहेत। भाषामध्ये कोणताही संघर्ष नाही, परंतु काही स्वयंघोषित जमीनदार बनले आहेत जे त्यांना त्यांच्या राज्यात त्यांच्या पसंतीच्या भाषेचे वर्चस्व प्रस्थापित व्हायचे आहे। प्रत्यक्षात त्यांना मराठी भाषेचे नव्हे तर स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित व्हायचे आहे। हिंदू हृदय सम्राट वारसा सांभाळणे इतके सोपे नाही का? त्यांच्या भावना व्यक्त करून किंवा त्यांच्यासारखे दिसून त्यांच्याकडे असलेला प्रामाणिक कपडा कसा मिळवता येईल
तो विचारांची दृढता कुठून आणू शकेल? त्यांच्याकडे आता त्याच्या आदर्शबद्दलचा तो प्रामाणिकपणा आणि निष्ठा राहिलेली नाही. यामुळे उरलेला आधार हळूहळू कमी होत गेला आणि आज तो त्यांचा आधारही गमावून बसला आहे. तो विचारांची दृढता कुठून आणू शकेल? त्यांच्याकडे आता त्याच्या आदर्शाबद्दलचा तो प्रामाणिकपणा आणि निष्ठा राहिलेली नाही. यामुळे उरलेला आधार हळूहळू कमी होत गेला आणि आज तो त्यांचा आधारही गमावून बसला आहे. त्यांनी ते गमावला आहे. त्यांनी पूर्व हिंदूचा पाठिंबा गमावला आहे. मराठी अस्मितेबद्दल बोलणे ठीक आहे, पण जेव्हा हिंदी भाषा म्हणून वापरली जात नाही तेव्हा हिंदीच्या अस्मितेबद्दल कोण बोलणार? हिंदू फक्त त्यांनाच पाठिंबा देतील जे बोलतील ते फक्त त्यांच्या सोबत उभे राहतील. जर मराठी लोकांना मराठीत अभिमान दिसतो तर हिंदूंना हिंदीत अभिमान का दिसत नाही? हिंदूंना हिंदी आणि मराठीत विभागण्याचे ही जाणून बुजून केलेले षडयंत्र नाही का? कारण हिंदू हिंदी आणि मराठी दोन भाषा बोलतात आणि समजतात. एका पक्षाने हिंदूचा विश्वासघात केला आणि धर्मनिरपेक्षतेचे वेदीवर हिंदूच्या मतांचे बलिदान दिले. त्याने स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या पक्षाशी युती करून सरकार चालवले, पण ते धर्मनिरपेक्ष नाही. हिंदू विरोधी विचारसरणीला धर्मनिरपेक्ष म्हणता येणार नाही. त्या धर्मनिरपेक्ष पक्षासोबत स्थापन झालेले सरकार आता धर्मनिरपेक्ष राहिलेले नाही. म्हणूनच पालघरच्या साधूवरील हल्ल्याविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली नाही. भ्रष्ट आणि निरुपयोगी सरकार लोकांकाही पैसे उकलते राहिले आणि ते त्यांना शांतपणे पाठिंबा देत राहिले. ते लोकांची घरे पाडत राहिले आणि निष्पाप पत्रकारांना तुरुंगात टाकत राहिले. हिंदी आणि मराठी बदलण्यासाठी त्यांनी भूतकाळात कोणते पाप केले, ही लाज कशी दूर होईल आणि त्यांना मोक्ष कसा मिळेल? हेच स्वर्ग आणि नरक आहे. हेच त्यांना भोगावे लागेल जेव्हा ते जनतेच्या दरबारात जातील तेव्हा जनता त्यांना त्यांच्या मताने जोरदार प्रत्युत्तर देईल. जनता सर्व काही लक्षात ठेवते. मला एक गोष्ट समजत नाहीये, हे हिंदू इतके शांत का आहेत? ते घाबरले आहेत का? मला वाटतं तसं नाहीये. ते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. जेव्हा वेळ येईल तेव्हा ते त्यांच्या मताने हल्ला करतील. तेव्हा हे पंथ धक्का बसतील. ते तटस्थ EVMचा जयजयकार करतील आणि निवडणूक आयोगाला शिव्या देतील. मी त्यांना आजच सांगू इच्छितो की त्यांचा निकाल निश्चित झाला आहे. त्यांनी जे पेरले आहे तेच ते कापतील. ते स्पष्टपणे पराभव लिहितील. ते दिले आहे. जर तुम्ही ते वाचू शकत असाल तर हा पुढील 5 निवडणुकांचा निकाल आहे. आता तुमच्या सवयी सुधारण्यास सुरुवात करा. मग 6व्या निवडणुकीत काही चांगले निकाल अपेक्षित आहेत. हिंदी मराठीत लढा हे करून घेण्याची काही फायदा नाही. जनतेने आपला निर्णय घेतला आहे. तुमचा गुन्हा जनतेच्या न्यायालयात दाखल झाला आहे. निकालाची वाट पहा. हिंदी ही माझ्या वडिलांची, काकाची आणि आजोबाची भाषा आहे. मराठी ही माझ्या आईची, मामाची आणि आजोबांची भाषा आहे. का माझे वडील हिंदू आहेत आणि माझी आई मराठी बोलत आहेत तर तुम्ही माझे मामा आहात का? माझ्या कुटुंबात आणि माझ्या आजीबामध्ये भांडण पाहायचे आहे का? अशी लाखो कुटुंबे प्रेमाच्या धाग्यात बांधलेली आहेत. गरज आहे ती कशी की भाषेच्या वादामुळे त्यांच्या प्रेमाचे द्वेषात रूपांतर होऊ नये आणि त्याऐवजी तुम्ही यासाठी जबाबदार राहणार नाही याची मी काळजी घेईन आणि असे क्षुल्लक राजकारण करण्यापासून परावृत्त करेन. प्रिय काका, या आशेने मी
तुमच्याशी ही करू शकतो. तुमच्या भाषा हिंदी बोलणार. प्यारे मामा जी नमस्कार. भारत देश का धर्म सनातन धर्म और भाषा देवभाषा संस्कृत है. इस बात से कोई इनकार नहीं कर सकता. संस्कृत से जो विभिन्न धाराएं निकली है उसमें सबसे पहले हिंदुस्तान की हिंदी सबसे अधिक प्रचलित भाषा है जो देश विदेश में बोली सुनी और समझी जाती है. बाकी भाषाएं मात्र 1 या 2 राज्य तक सीमित है. भाषाओं का आपस में कोई विवाद नहीं है, परंतु कुछ स्वघोषित जमींदार जो बन बैठे हैं वो अपने राज्य में अपनी भाषा की अपनी पसंद की भाषा का वर्चस्व स्थापित होते देखना चाहते हैं. वास्तव में वे भी मराठी भाषा का नहीं वरन अपना वर्चस्व स्थापित होना देखना चाह रहे हैं. हिंदू हृदय सम्राट की विरासत को संभालना इतना आसान भला कहाँ. उनके जैसे भाव प्रकट करने या उनके जैसे दिखाई देने से वह बात भला कहाँ से हो सकती है. जो उनमें थी वह ईमानदारी, वह विचारों की दृढ़ता, वह कहाँ से ला पाएंगे. अपने आदर्श के प्रति वह ईमानदारी और निष्ठा नहीं रही. इस वजह से बचा हुआ आधार भी धीरे धीरे खसकता चला गया और आज अपना वह जो आधार था वह भी गंवा बैठे हैं. उनके हाथ में हिंदुओं का वह समर्थन चला गया जो कभी हिंदुओं के समर्थन से भरा रहता था. मराठी अस्मिता की बात करना तो ठीक है, लेकिन हिंदी की अस्मिता की बात कौन करेगा. जो हिंदी की बात करेगा हिंदू उसका ही समर्थन करेगा, उनका ही साथ देगा. यदि मराठी मानुष मराठी में अपना गौरव देखता है तो हिंदू क्यों न अपनी हिंदी में अपना गौरव देखे. यह हिंदुओं को हिंदी मराठी में बांटने की सोची समझी साजिश तो नहीं है, क्योंकि हिंदू तो हिंदी और मराठी दोनों भाषा बोलता है और समझता है. एक दल ने हिंदुओं के साथ धोखा किया. हिंदुओं से मिले मत को उन्होंने पंथ निरपेक्षता वेदी पर भेंट चढ़ा दिया. एक ऐसे दल के साथ मिलकर सरकार चलाई जो अपने आप को पंथ निरपेक्ष कहता है, लेकिन पंथ निरपेक्ष है नहीं. हिंदू विरोध को पंथ निरपेक्ष नहीं कहा जा सकता. उस पंथ निरपेक्ष दल के साथ बनाई सरकार पंथ निरपेक्ष सरकार नहीं रही. तभी तो पालघर के साधुओं पर हुए हमले के विरुद्ध कोई कार्रवाई नहीं की गई. भ्रष्ट और निकम्मी सरकार लोगों से अवैध वसूली करती रही और वे मौन रहकर उनका समर्थन करते रहे. लोगों के घर तोड़ते रहे, बेगुनाह पत्रकारों को जेल में डालते रहे. विगत में किए पाप भला क्या हिंदी मराठी करने से कैसे दूर हो जाएंगे. उन्हें मोक्ष की कैसे प्राप्ति हो जाएगी. स्वर्ग और नर्क यही है, यही सब भुगतना होगा. जब भी वे जनता की अदालत में जाएंगे जनता अपने वोट से कड़ा जवाब देगी. ये जनता है जो सब याद रखती है. मुझे एक बात समझ में नहीं आई है, ये हिंदू इतने शांत क्यों हैं. क्या वे डर गए हैं. मुझे लगता है ऐसा तो नहीं है. वे वक्त का इंतज़ार कर रहे हैं. जब वक्त आएगा अपने वोट की चोट ऐसी चोट करेंगे कि जब वे पंथ निरपेक्ष ईवीएम चिल्लाएंगे और चुनाव आयोग को कोसेंगे. मैं उन्हें आज भी बता देना चाहता हूं कि उनका परिणाम तय हो चुका है. जो उन्होंने बोया है वही उन्हें काटना है. साफ साफ हार लिख दी गई है. पढ़ सकें तो पढ़ लें. यही परिणाम अगले 5 चुनाव का रहने वाला है. अभी से अपनी आदतों में सुधार तुरंत शुरू कर दें, तब छठे चुनाव में कुछ अच्छे परिणाम की आशा कर सकते हैं. हिंदी मराठी में लड़ाई करवाने का कोई फ़ायदा नहीं मिलने वाला है. जनता अपना फैसला कर चुकी है. जनता की अदालत में तुम्हारा गुनाह दाखिल हो चुका है. परिणाम का इंतज़ार करें. हिंदी मेरे पापा, चाचा और दादा की भाषा है. मराठी मेरी माता, मामा, नाना की भाषा है, क्योंकि मेरे पिता निमाड़ी हिंदू और मेरी आई मराठी भाषी हैं. इस नाते आप मेरे मामा हुए. तो क्या आप मेरे परिवार और मेरे ननिहाल में लड़ाई देखना चाहते हैं. इसी तरह के लाखों परिवार प्रेम के धागे में बंधे हुए हैं. आवश्यकता इस बात की है कि भाषाई विवाद उनके प्रेम भाव को नफरत न बदल दे और इसके लिए आप उत्तरदायी न बन जाए. इस बात का ध्यान रखेंगे और ऐसी ओछी राजनीति करने से बाज आएंगे. ऐसी आशा मैं आपसे कर रहा हूँ. है ना प्यारे मामा जी, आपका भांजा एक हिंदी भाषी. धन्यवाद. मेरे चैनल @पुरेंद्र जी को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें ताकि आपके लिए मैं इसी तरह के अच्छे वीडियो बनाकर लाता रहूं. धन्यवाद. बहुत बहुत शुक्रिया. जय महाराष्ट्र, जय भारत, भारत माता की जय. जय मध्य प्रदेश, अहिल्या माता की जय.